अँड अशी गोष्ट झाली की आज अचानक आम्हाला ना एक बस भेटली मुंबईला जायची, ती पण काय सांगू, अशी सीट भेटली ना ड्रायव्हरच्या बाजूला. आमचा ड्रायव्हर आहे आणि हा यांचा कॅबिन आहे. त्या कॅबिन मध्ये आम्ही दोघे बसलो. आज आमच्यासाठी असा टाइम आला, पण आम्ही जातो महादेवाच्या कृपेने है ना. सो hello mga suswag at decision na welcome to my YouTube channel Tatrafull Vlogs. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, थांबा मी सांगतो. तुम्ही जाऊ नका कुठे, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण घेऊन घ्यायची खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही नक्की ऐका आमच्यासोबत काय इन्सिडेंट झालं काय नाही ते तुम्हाला सांगायचा टाइम आला. म्हणजे मी बाकीचे ट्रॅव्हल तर दाखवतो, ट्रॅव्हल करताना बाकीच्या गोष्टी तर दाखवतो, बट ट्रॅव्हल मध्ये काय काय होतं ना ते तुम्हाला दाखवतो की आज आज एवढा मोठा आमच्यासोबत सीन झालाय. त्या सीनच्या मागची गोष्ट तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्की ऐका ती गोष्ट आणि बघा तुम्ही स्वतःवर. ट्रॅव्हल करणं खूप मोठी गोष्ट नाही, खूप डिफिकल्ट आहे. ट्रॅव्हल मध्ये ह्या गोष्टी होणं इज नेसेसरी आहेत. आम्हाला माहिती आहे कधी ना कधी गोष्ट होतात आणि इन फ्युचर कधी ना कधी होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर आहे त्या गोष्टींना. तर तुमच्यासाठी पण ती एक छोटी, म्हणजे आम्ही जे ट्रॅव्हल करतो ते तुम्ही बघतात आमच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की मोठी होतं. म्हणजे एक गोष्ट सांगायची होती, आम्ही जर ट्रॅव्हल करतो ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही आम्हाला बघत असाल तर तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात की आम्ही खूप ठिकाणी फिरतो, कुठे कुठे जातो, कुठे कुठे खातो काय पितो वगैरे. देन सर्वच गोष्टी तुम्हाला माहित असतात. तर तुम्ही आमचे ब्लॉग बघतात अँड जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करतात तर आम्ही खूप सगळं ट्रॅव्हल करतो आणि खूप सारी जर्नी आम्ही केली आहे आजपर्यंत. बट जे काय काही को इन्सिडेंट्स होतात ते गोष्ट मी तुम्हाला कधी दाखवली नाही आणि ना कधी मी सांगितले. बट आज अशी गोष्ट आली ना की तुम्हाला दाखवायचा पण टाइम आला. म्हणजे माहित नाही, ब्लॉग बनवतो ना तर ब्लॉगच्या माध्यमातून मी ती माझी जर्नी तुम्हाला दाखवतो. तर सांगायचं म्हणजे हेच होतं की आता आम्ही मुंबई टू उज्जैन जी आमची ट्रिप होती, जी आमची चालू होती बर्थडे ट्रिप, ती आमची झाली, नीट नेटकं झालं. आणि एन त्याच्यानंतर आम्ही तिकडनं निघालो होतो, म्हणजे पुन्हा उज्जैन इंदोर पासून आम्ही निघालेलो मुंबईला जायला. आम्ही त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की बस बुकिंग केली आणि ती बसचं होईल, पण त्याच्यानंतर असं वाटलं की थोड्या टायमाने बस बुकिंग करावं अँड त्याच्यानंतर मग आम्ही ट्रॅव्हलने जाऊ, मुंबईला जाऊ. अँड पण तसं काय झालं ना. आजच्या दिवसामध्ये खूप मोठा स्कॅम झाला आमच्यासोबत. मीन्स अशी गोष्ट घडलीच नव्हतं आयुष्यामध्ये, पण ती आज घडली लावून. तर सांगायचं म्हणजे हेच होतं की आम्ही जोपर्यंत बस बघत होतो ती बस काय भेटली नाही. आज जेवढं पण आम्ही बस बघितला मुंबईला जायचं तर सर्व फुल होतं. अँड अशी गोष्ट झाली की आज अचानक आम्हाला ना एक बस भेटली मुंबईला जायची, ती पण काय सांगू, अशी सीट भेटली ना ड्रायव्हरच्या बाजूला. आमचा ड्रायव्हर आहे आणि हा यांचा कॅबिन आहे. त्या कॅबिन मध्ये आम्ही दोघे बसलो. आज आमच्यासाठी असा टाइम आला, पण आम्ही जातो महादेवाच्या कृपेने है ना. भाई भाई आहे, हा भाई आहे. ते आम्ही 5 जण, 3 4 मी आणि भाई. हो भाई, आप वीडियो में कुछ हाय भी बोल दो. आपका नाम क्या है? जितेन जितेन सिंह राजपूत. आपका नाम क्या? राम. राम राम बोलो भाई. आपका नाम क्या? राज चौहान. राज चौहान. सर जी आपका नाम क्या है? राजेश चौहान. आज 4 भाई आहेत आमच्यासोबत. आम्ही आज चाललोय आमच्या जर्नीला मुंबईला. आपले कुठे पण मित्र होतात, कुठे पण मैत्रीण होतात, तर आम्ही जातो मस्तपैकी. आजची जर्नी खूप वेगळी आहे, माहित आहे. आज आम्ही दर टायमाला तुम्हाला मागून दाखवतो. म्हणजे आपल्या मागच्या सीटवरती असतो, आम्ही आतमध्ये असतो. आज आम्ही खूप वेगळ्या जागेवरती बसलो. ड्रायव्हर सीटच्या बाजूला ड्रायव्हर खूप 4 जण, मी आणि 6 जण. माझ्या आठवणीसाठी तुम्हाला काय वाटतं काय माहिती लाईफ मध्ये एक गोष्ट असते ना मित्रांना ट्रॅव्हल करताना त्या गोष्टी होणं तुमच्यासोबत आणि या गोष्टी तुम्ही